हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर रेशनच्या तांदळापासून खिचे पापड कसे बनवायचे ते पाहूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी एक कढई घेतलेली आहे. तर त्या कढईमध्ये काय केलेलं आहे, मी एक पेला पाणी ओतलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, जिरे कुटलेले घालायचे आहेत 1 चमचा. यामध्ये पापड खार 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे. पापड खार घातल्याने काय होतं, पापड चांगले खुसखुशीत होतात आणि फुलतात देखील. पाण्याला उकळी येऊ देऊया आणि त्यानंतर यामध्ये चवीसाठी आपण मीठ घालायचं आहे. मीठ जवळजवळ 1 चमचा घातलेला आहे. आता यानंतर यामध्ये काय करायचं आहे, 1.5 पेला तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर हे तांदळाचे पीठ आपण बनवताना काय करायचं आहे, 3 दिवस तांदूळ भिजत घालायचे आहेत. त्यानंतर ते चांगले धुवून वाळत घालायचे आहेत आणि वाळल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साबुदाणे घालायचे आहेत आणि ते आपण दळून आणायचे आहे. दळताना देखील बारीक पीठ करायचं आहे, भरड अशी ठेवायची नाही आहे. तांदूळ ज्यावेळेला तुम्ही 3 दिवस भिजत घालाल ना, तर त्यावेळेला काय करायचं आहे, रोजच्या रोज त्यातील पाणी काय करायचं आहे, आपण बदलत राहायचं आहे. पहिलं पाणी काढून त्यामध्ये आपण दुसरं ओतायचं आहे. असे आपण सलग 3 दिवस करायचे आहे. तर त्यानंतर तिसऱ्या दिवशी तांदूळ काढून आणि त्यानंतर काय करायचं आहे, उन्हाला सुकवून घ्यायचं आहे. रेशनचे तांदूळ जर तुमच्याजवळ नसेल तर मोठा तांदूळ आहे ना, तो आपण पापडासाठी वापरायचा आहे. मोठ्या तांदळाने काय होतं, पापड चांगले खुसखुशीत होतात, फुलतात देखील. थोडंसं हे ड्राय दिसतंय, त्यासाठी आपण काय करायचं आहे, थोडंसं वरून पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊया आणि याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती याला 10 मिनटं ठेवायचं आहे. म्हणजे ते आतून काय होतं, व्यवस्थित शिजेल पीठ. आता हे पहा, पीठ शिजलेलं आहे का ते पाहूया. आता यानंतर याला हलवून घेऊया. हे पहा, पापडाचं पीठ आता तयार झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवूया 5 मिनटासाठी. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, पापड बनवण्यासाठी एक प्लॅस्टिकची कॅरी बॅग घ्यायची आहे. प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, हे पीठ आहे ना, ते ओतायचं आहे. गरम गरम असतानाच हे आपण काय करायचं आहे, मळून घ्यायचं आहे. हाताला चटके बसू नये म्हणून आपण हे प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये घेतलेले आहे. आता ते आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पहा, असे पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. म्हणजे यामध्ये ज्या पिठाच्या गाठी असतात ना, त्या राहत नाहीत. यानंतर पाणी शिंपडून पुन्हा एकदा हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पहा, आपलं आता पीठ मळून झालेलं आहे. आता यानंतर याचे काय करायचे आहे, आपण छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. छोट्या साईजमध्ये आपण गोळे बनवून घेऊया. पापड लाटताना देखील पुरीच्या साईजचे आपण पापड लाटायचे आहेत. तर हे पहा, आपण असे 4 ते 5 गोळे बनवून घेतलेले आहेत. आता यानंतर पापड लाटून घेऊया. पोळपाटला तेल लावूया आणि त्यानंतर काय करायचे आहेत, आपण पापड लाटून घ्यायचं आहे. तेल लावल्यानं काय होतं, तेल लावल्याने पोळपाटाला काय होतात, पापड चिकटत नाहीत. म्हणून आपण थोडंसं तेल लावायचं आहे. असे काय करायचे आहेत, सर्व पापड आपण लाटून घ्यायचे आहेत. तर ह्या खिचे पापडांना तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवलं जातं, हे कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, आपले पापड आता सर्व लाटून झालेले आहेत. तर उन्हामध्ये आपण 2 दिवस सुकवायचे आहेत. पापड सुकल्यानंतर ते हवाबंद डब्यामध्ये आपण
ठेवायचे आहेत. तर हे पापड वर्षभर टिकतात. चला तर आता तांदळाच्या पिठापासून आपण असे पापड बनवलेले आहेत. आता यानंतर याला आपण सुकवत ठेवायचे आहेत. यानंतर याला उन्हामध्ये 2 दिवस सुकवायचे आहेत. हे पहा, आता उन्हामध्ये आपले सुकवून झालेले आहेत. आपण 2 दिवस ठेवले होते. पहा तर आता यानंतर आपण काय करायचे आहेत, हे पापड तळून पाहूया कसे फुलतात ते पाहूया. आता त्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे पापड टाकलेले आहे. पहा तर आता पापड हे कसे फुललेले आहेत पहा. यामध्ये आपण शाबू घातल्यामुळे पापड मस्त छान खुसखुशीत होतात. असे उरलेले पापड आपण काय करायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. पापडाची जी साईज आहे ना छोटी आहे, पण त्यानंतर ते फुलल्यानंतर किती मोठे होतात पहा तर. तर आजची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.